अरे हरी, दाम्या तू आणि इथं कसा? एक मिनिट हे तर आता बोल. आणि अचानक कसं उगवलंस बाबा आज? एक तर माझ्या मागे एवढी कामं आहेत ना, आणि त्यात ती पूर्ण वेळेवर नाही झाली तर माईचा ओरडा खावा लागेल मला. बोल लवकर, कोणाला आवाज देऊ? लवकर सांग. अरे हो हो, तुझी सुपरफास्ट एक्सप्रेस थांबेल तर मी बोलेन ना. अरे येळ नाही माझ्याकडे, लवकर बोल, लवकर पटकन. अरे आज खूप कामात दिसतोयस. हा, कामात तर आहेत ना बाबा. काय पाहुणे मंडळी येणार आहेत घरी? वेगळे पाहुण्याची काय गरज आहे का? रोजचे 50 माणसं जेवतात आपल्या इकडे मठात. मुलगी आवडली आहे का? मुलगी? काय रे, काय चाललंय तुम्हा लोकांचं? काय नाही भाऊ, दामे मला काहीतरी विचारायला लागलाय पण मला काहीच कळत नव्हतं. मुलगी आवडली का काय? दामोदर. हरिओम भाऊ. हरिओम हरिओम. तू कसं काय इकडे अचानक? हा सहज सहज? नाही, काही मदत वगैरे लागली तर म्हणून. कसली रे मदत? कसली? म्हणजे आता वासूच्या लग्नाची तयारी सुरू होईल ना, म्हणून. अरे आता कुठे मुलगी बघितली, अजून वेळ आहे त्याला. चांगलं असेल ना घराणं? म्हणजे काय करतात काय मुलीचे वडील? अरे नाही, मला नाही माहिती बुवा. भाऊ तुम्हाला माहितच असेल ना हे. अरे दामोदर, तू इथे काय करतोयस? हरिओम. हरिओम हरिओम. पुनर्वसूसाठी आपण जी मुलगी बघितली आहे तिचे वडील काय करतात? का? नाही मी नाही, हा दामोदर विचारत होता. तुम्हाला मला थेट विचारायची भीती वाटते म्हणून त्याच्यावर ढकलताय? दामोदर, तुला कोणी सांगितलं ही माहिती काढायला? कोणीच नाही. कोण सांगणार? मी आपला सहज असच. मग मी जर असं म्हटलं की मुलीचे वडील श्लोक लिहितात, ऋचा लिहितात, तर काय अर्थ काढशील? ते लेखक आहेत. तसंच समज. हो. आज वसतिगृहातून अचानक इथे कसा? जोशीबुवांना माहितीये का? हो, म्हणजे घरूनच आलोय. बर, निघतो मी. आज माईंना भेटून निघतो. बर. हा? हरिओम. लेखक म्हणे.